कोल्हापूर महापालिकेचा समृद्ध आणि प्रगत कोल्हापूरच्या दिशेनं 754 कोटींचा अर्थसंकल्प आजच्या विशेष सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला। यात एलिव्हेटेड कॉरिडॉर, ई-बस आणि सौर प्रकल्पांवर भर देण्यात आल्याचं स्पष्ट झालंय। कोल्हापूर महापालिकेचा सन 2026-27 चा नवीन अर्थसंकल्प महापालिकेच्या सभागृहात मांडण्यात आला आहे। स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी प्रगत आणि समृद्ध कोल्हापूरची महानगराकडे वाटचाल या धर्तीवर आधारित या अर्थसंकल्पाचं सादरीकरण केलंय। या दरम्यान हे अंदाजपत्रक डिजिटल स्क्रीनद्वारे सभागृहात सादर करण्यात आलं। आजच्या या अर्थसंकल्पात 754 कोटी रुपयांचं जमा आणि खर्चाचं अंदाजपत्रक मांडण्यात आले। यात शहराच्या पायाभूत सुविधा, पूर नियंत्रण, स्वच्छता, पर्यटन, महिला सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि पर्यावरणपूरक विकासावर विशेष भर देण्यात आलाय। या अर्थसंकल्पात 100 इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर आणण्याचं नियोजन करण्यात आलंय। या प्रकल्पासाठी आवश्यक हाय टेन्शन लाईनचं काम पूर्ण झालं असून डेपो विकासासाठी 17 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या दरम्यान एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्तावही मांडण्यात आलाय। पूरमुक्त कोल्हापूरसाठी 411 कोटी रुपयांच्या MRDP प्रकल्पाची निविदा अंतिम टप्प्यात असून नाले सफाई, संरक्षण भिंती, गाळ काढणे आणि कळंबा तलावावर फ्लड गेट बसवण्याचं नियोजन करण्यात आले। शहरातील सुरक्षिततेसाठी सुरक्षित शहर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 15 कोटींचा प्रस्ताव मांडण्यात आलाय। यामध्ये CCTV, ई-चलन, वाहन ट्रॅकिंग आणि सार्वजनिक सूचना प्रणालीचा समावेश असून पहिल्या टप्प्यात 165 CCTV कॅमेरे आणि 61 किलोमीटर ऑप्टिकल फायबर नेटवर्क उभारण्यात आले। महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी शेंडा पार्क इथं 103 कोटींचा प्रस्ताव मांडण्यात आला असून राजोपाध्यायनगर इथं 50 कोटी 65 लाखांच्या नवीन फिश मार्केटचं बांधकाम होणार आहे। शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येसाठी 200 क्षमतेच्या शेल्टरसाठी 60 लाखांची तरतूद करण्यात आली आहे। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरात 4 घनकचरा वर्गीकरण केंद्र उभारण्यासाठी 11 कोटी 11 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। याशिवाय 20 नवीन CNG ऑटो टिप्पर, 3 रोड स्वीपिंग मशीन आणि 3 अत्याधुनिक गटर सफाई मशीन्स उपलब्ध करून घेण्याचं नियोजन केलंय। महिलांसाठी राजारामपुरी इथं स्मार्ट वॉशरूम आणि महिला पावडर रूम उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय। यात सॅनिटरी पॅड, वेडिंग मशीन, बेबी केअर रूम, कॅफे आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत। महापालिकेच्या पाणी पुरवठ्यावरील वीज खर्च कमी करण्यासाठी पुईखडी आणि बालिंगा इथं 13 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचं नियोजन करण्यात आलंय। यामुळे वार्षिक 15 ते 16 कोटी रुपयांची बचत होणार आहे। या दरम्यान विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी अर्थसंकल्पातील तरतुदीवर टीका करताना अर्थसंकल्पीय तरतूद म्हणजे हत्तीच्या पोटात जिरे घालण्यासारखी आहे असं मत या दरम्यान व्यक्त केलं। त्यांनी शहरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पॉइंट, पार्किंग व्यवस्था, ऑनलाईन पेमेंट सुविधा, पर्यटन प्राधिकरण समितीच्या नियमित बैठका, लाईट अँड साऊंड शो, नवरात्रीतील 9 देवींच्या मंदिरांचा विकास, अमृत 1 आणि 2 योजनेच्या प्रकल्पांचा पाहणी अहवाल तसंच विद्युत दाहिनीच्या सुविधेवर भर देण्याची मागणी यावेळी केली। स्वीकृत नगरसेवक जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पातील जमा आणि खर्चाच्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित करत 754 कोटींच्या अंदाजपत्रकात अनेक त्रुटी आहेत असं सांगितलं। जमा बाजू पूर्ण झाली तरच खर्चाचं नियोजन शक्य होईल असं त्याने स्पष्ट केलंय। त्यांनी मागील वर्षातील वसुली, शिल्लक रक्कम, मालमत्ता कराचा अंदाज, टाउन प्लॅनिंग मधील उत्पन्न आणि रखडलेल्या प्रकल्पांबाबत प्रशासनाला जाब विचारलाय। स्वीकृत नगरसेवक सुनील मोदी यांनीही विविध विकास कामांमध्ये अधिक तरतूद करण्याची सूचना करत शहराच्या वाढत्या गरजांनुसार अंदाजपत्रक अधिक व्यापक करण्याची गरज व्यक्त केली आहे। यावेळी महापौर रुपाराणी निकम यांनी शेवटी 3 सूचना दिल्या। चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार महासभेत केला जाईल, सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करणं, तसेच प्रत्येक फाईल अंतिम करण्याची 7 दिवसांची मुदत असेल। 7 दिवसांवर कामकाज राहिल्यास संबंधित कर्मचारी आणि अधिकारी यांना जबाबदार धरून कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या। यावेळी महापौर रुपाराणी, उपमहापौर अक्षय जरग, नगर सचिव सुनील बिद्रे यांच्यासह नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।